इथे बसली. तर त्या बॅग घेता. हां हां जाऊ दे. कुठे एस टी जाईल. जाऊ दे. थांबा थांबा. जाऊ दे एस टी जाऊ दे. बस बस बस. ताई खरंच किती काळजी घेतलास तुम्ही आमची. अगं अशा अवस्थेत काळजी घ्यायलाच पाहिजे. तू आता इथे बस, सावकाश पाणी पी आणि मग इकडनं पुढे जा. हां द्या माझी बॅग द्या. काळजी घ्या सुरेखाची. हो हो हो. काळजी घे. हां हो ताई. येते. अहो दादा, हा ताई. सावंतवाडी मार्गे जी अखेरीला बस जाते ती इथे मिळेल का मला? हो मिळेल. आत्ताच एक बस गेली, साधारण 2 तासांनी येईल बस. अगो बाई 2 तास? दादा भाडं साधारणतः किती असेल? हो साधारण 200-250 असेल. विश्वास, मी जरा आसावरीकडे जाऊन येतो. अरे हाय सोहम. बरं झालं तू आलास. हे आसावरी कुठे आहे? कालपासून तिला मी कॉल ट्राय करतोय. तिचा मोबाईल अजून रिपेअर झालेला नाहीये का? काय तळमळतोय? नाही अजून झाला नाहीये. त्याला जरा वेळ लागेल. तुम्हाला काही काम होतं का आईकडे? नाही काल आम्ही भेटणार होतो, ती काय आलीच नाही. बरं तिने काही कॉल करून कळवलंय नाही. बरं तुमचा लँडलाईनही लागत नाहीये. तिचा मोबाईल नाही तो खराब झालाय. तो रिपेअरिंगला दिलाय. हो. बरं झालं तुम्ही भेटला. मला वाटलं नव्हतं सकाळी सकाळी भेटाल. मी तो कॉन्ट्रॅक्ट आणला होता, तुमची साईन हवी आहे त्यावर. हो हो. ए विश्वास, मला एक कॉफी दे नेहमीची. सर तुम्ही काय घेणार? कॉफी, चहा? नाही नको. लँडलाईन पण लागत नाहीये. हा आजकाल कोण वापरतं लँडलाईन सर? काय प्रत्येकाकडे आपापले मोबाईल झालेत. बरेच वेळेला असं होतं की लँडलाईन खराब झालेला असतो, आईला माहीत सुद्धा नसतं. एनिवेज हा घ्या. हा तो कॉन्ट्रॅक्ट. नाही काय काही असलं की आसावरी कॉल करून कळवते ना. कालपासून तिचा काही कॉल नाही, त्यामुळे मला काळजी वाटत होती. सगळं ठीक आहे ना? आसावरी ठीक आहे ना? हो एकदम मस्त मजेत. तुम्हाला कळवलं नाही का आईने? ती कालच गावाला गेली. गावाला? हा. आमचं काल सकाळीच बोलणं झालं. ओके मग सांगायला विसरली असेल बहुतेक. दुपारच्या बसने अखेरीला गेली ती. पण अचानक गावाला? हा म्हणजे अशी अधूनमधून जात असते ती. काय ना, गावी आमचं घर आहे, आमची शेती आहे, सो जरा लक्ष ठेवायला लागतं. कधी येणार परत? माहित नाही. म्हणजे गेली की साधारण राहते ती 1-2 महिने. हो 2 महिने? हो ना. आता 1-2 महिने तुमचं आईशी बोलणं होईल असं वाटत नाही. आणि आता इथलं बघायला तर शुभ्र आहे, त्यामुळे तिला काहीच टेन्शन नाही. गुड, दॅट्स गुड. घे ना कॉफी. तेवढंच आसावरीला चेंज. इथे मी तिला रेसिपी शिकव म्हणून त्रास देत असतो ना. हो नाही सर, तसं काही नाहीये. इनफॅक्ट आई म्हणत होती की तू इथे येशील तोपर्यंत तुझा बिझनेस सेट झाला असेल ना. मला सांगत होती एकदम मन लावून काम कर. मी तिला म्हटलं की उद्याच सरांकडे कॉन्ट्रॅक्ट घेऊन जाणार आहे. सरांची एकदा काय साईन झाली की लगेच काम सुरू होईल. इनफॅक्ट मी असा पण विचार केलाय की एकदा का बिझनेस सेट झाला ना, मी आईला सरप्राईज देईन. म्हणजे डिरेक्टली तिकडे जाऊन आईला घेऊन येतो. तुम्ही साईन करताय ना? नाही सोम, साईनचं कसं आहे की मी माझ्या वकिलाला विचारल्याशिवाय कशावरही सही करत नाही. 1-2 दिवस लागतील सही व्हायला. हो पण त्यामुळे सगळंच पुढे डिले होईल ना. नाही, डिले व्हायचं काही कारणच नाही. मी इनिशियल अमाऊंट दिलेली आहे तुला, ती वापरायला लागतो. सुरुवात कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. कॉफी? नाही नको, थँक्यू. 1 मिनिट.
तू गावाचं नाव काय म्हणाल? अकेरी. थँक्यू हा दादा. अहो ताई, मीच तुमचे आभार मानले पाहिजेत. सुरेखाची पहिलीच खेप होती, आम्हाला तर घरून दगदग होईल म्हणून सोडायला पण तयार नव्हते. एवढा लांबचा प्रवास, ते कसं तिला झेपवणार त्याचंच आम्हाला टेन्शन होतं. पण तुम्ही बरोबर आलात. तुम्ही अगदी मोठ्या बहिणीसारखी काळजी घेतलीत ताई आमची. हो खरं सांगू का, तुम्ही माझी आई बरोबर आहे तुमच्या रूपात असं वाटत होतं मला. खरंच तुमचे आभार. अहो मी काय एवढं मोठं केलं, मला जेवढं येत होतं समजत होतं तेवढं फक्त तिला सांगितलं, आणखीन काही नाही केलं. तुम्ही तिला बसायला दिलत नाही तर केवढी सूज आली असते तिच्या पायाला. मीच तुमचा खूप आभारी आहे ताई. द्या द्या. घरी येता का तुम्ही? घरच्यांशी ओळख करून देते. या ना, चहा घ्या, नाश्ता घ्या, मग जा पुढं. नको आता तेवढं नको. मी सासूरवाडीला आलोय, त्यांना वाटायचं मुलीला सोडून जावई पळून गेला म्हणून. बरं, एक मिनिट हा दादा. खरंच खूप खूप आभार आहे तुमचे. आभार ताई. सांभाळून जा. येते. शुभ्रा का तिसऱ्या बसमध्ये नव्हत्या वहिनी, आता ते संध्याकाळी बसणार मुंबईहून. काका पण मग कुठे गेल्या त्या? चुकून आधी उतरल्या नसतील ना? शुभ्रा, अगं मी लगेच निघतोय सावंतवाडीला, तिथे जाऊन बघतो ना. तू काय काळजी करू नको. कदाचित मला वाटतं ना त्या तिथे उतरले असतील. पूर्वी काय ना थेट इथे बस यायची नाही, तिथे उतरून मग इथे यावं लागायचं. मला वाटतं ना वहिनींचा काहीतरी गोंधळ झाला असेल. आईंना ना एकटं पाठवायलाच नको होतं. एकतर फोनही नाहीये त्यांच्याकडे. बरं काका ऐका ना, तुम्हाला आई दिसल्या, त्या भेटल्या तरी प्लीज लगेच मला फोन करून कळवाल का? तोपर्यंत मी फ्लाईटची चौकशी करते आणि मी लगेच निघते इथून. आसावरीला एक अक्कल नाही. टॉपवर उतरून फोन करायचा घरी. आता हिला शोधायला विमानानं जावं लागणार. अगं शुभ्रा, काही टेन्शन घेऊ नकोस. मी बघतो आणि कळवतो ना. हा काय लगेच निघतो मी सावंतवाडीला जायला. वहिनी, अगं शुभ्रा, वहिनी आल्या. या वहिनी. ओ तुम्ही होता कुठे? मी बस स्टँडवर थांबलेलो. किती गाड्या बघितल्या. हो भाऊजी, मी ना चुकीच्या बसमध्ये बसले होते, कणकवलीच्या. अरे बापरे, म्हणजे तुम्ही भलतीकडेच गेलात की वहिनी? हो ना. हॅलो हॅलो काका. हॅलो. अरे हो, एक मिनिट वहिनी, शुभ्राचा फोन आहे. थांबा द्या. हा हॅलो. हा बोल शुभ्रा. आई अहो काय हे काय चाललंय? मी आणि आजोबा सकाळपासून टेन्शन मध्ये आहोत. एकतर सोहमने तुम्हाला एकट्यानं जाऊ कसं दिलं आणि असं चुकीच्या बसमध्ये कसं बसवून दिलं? अगं हो ऐकून घे बाळा, सोहमची काही चूक नाहीये ग, मीच चुकीच्या बसमध्ये चढले. पण मुळात एकटं जायचं का आई तुम्ही? सोहम आला ना घरी की मी बोलणार आहे त्याच्याशी या विषयावर. नाही त्याला काही बोलू नकोस ग, त्याची काही चूक नाहीये. तो येणार होता ना माझ्या बरोबर, पण तेवढ्यात ना त्याला ऑफिसचा फोन आला. मग काय करणार तो? त्याला जायलाच हवं होतं ना. मीच म्हटलं त्याला, अरे मी जाते एकटी, तू जा म्हणून. हे बघ आजोबा नाही, सांग त्याला काही बोलू नका म्हणून. आधीच ऑफिसच्या कामाचा खूप ताण असतो ग त्याच्यावर, त्याला काही बोलू नका ग. हो बरं आई, ऐका तुम्ही फ्रेश व्हा, काहीतरी खाऊन घ्या आणि आराम करा. हो आणि हो तुम्ही मदन काकांनाही जरा सांगा, त्यांची बिचाऱ्यांची या सगळ्यामध्ये खूप धावपळ झाली. हो सांगते त्यांना. हा आणि तू ही काळजी घ्या बाळा. ठेवू का आता फोन? हो आई. या वहिनी. मालती, ए मालती, वहिनी या ना. अगं वहिनी आल्यात, जरा आंघोळीला गरम पाणी ठेव. आल्या तर चहा टाक मस्तपैकी. दमून आल्या त्या, त्यांना खोली दाखव जरा. हो. कशी आहेस मालती? अरे जातेस कुठे? वहिनीच्या पायात पड. कशाला भाऊजी, राहू द्या, सुखी राहा. जा आता मस्तपैकी नाश्ता कर. या ना वहिनी. हो यांनी न सांगता यायचं आणि आम्ही राबायचं. घ्या, नको तिथे अक्कल वापरायची. आता बस मध्ये बसायच्या आधी पार्टी बघायला नको. हो आजोबा, अगदी बरोबर आहे तुमचं. पण आता व्यवस्थित पोचल्यात की नाही आई? तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि त्रास नका करून घेऊ आता स्वतःला. मी कशाला त्रास करत घेतोय?
पण त्या मदनचे उपकार घ्यावे लागले असते ना, ते नकोत मला. येऊ दे आसावरीला, चांगलं खडसावतो तिला. हे पद्धत झाली का बघायची? हरवली असते तर कुठे शोधत फिरायचं आम्ही? का नाहीये गाडीची सुद्धा तिला. मदनला सांगा आसावरी वहिनींना फोन आलाय सरपंचाच्या घरी. मदनला सांगा आसावरी वहिनींना फोन आलाय सरपंचाच्या घरी. आसावरी ताईचा फोन आलाय सरपंचाच्या घरी. मदनला सांगा. अहो मदनला सांगा की आसावरी वहिनीचा फोन आलाय सरपंचाच्या घरी. मदन भाऊ, मदन भाऊ, काय रे? आसावरी वहिनीसाठी सरपंचाच्या घरी फोन आहे. शुभ्राशी मी आत्ताच तर बोललो फोनवर. मग सरपंचाच्या घरी फोन कोणाचा आला? मदन भाऊजी, मी जाऊन येते हा पटकन. आसावरी वहिनी हो घे. हॅलो, हॅलो, कोण बोलतंय? कोण असणार? तुला काय वाटलं तू गावाला जाऊन लपून बसलीस तर तुला शोधून काढणार नाही मी? जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस ना, तुला शोधून काढीन मी. मी कशाला कुठे जाऊन बसणार आहे? तरी गेलीच ना गावाला. तुझ्या समोर जो उभा आहे ना छोटू, तो आपला दोस्त आहे. दोस्त हो का? तुला काय लागलं तर त्याला सांग, तो लगेच देईल. अहो कशाला, इकडे काय लागणार आहे मला? कशाला एवढी काळजी करताय? ही रेसिपी तुझ्याकडून शिकलोय मी. अगो बाई, कसली? आपल्या माणसांची काळजी करायची. अहो म्हणून काळजीने थेट सरपंचांच्या घरी फोन केलात का तुम्ही? मदन भाऊजींच्या घरी तरी करायचा. मदनचा नंबर मिळाला नाही मला. जो मिळाला त्यावर केला. तू जाताना गावाचं नावही सांगून गेली नाहीस, तरी मी फोन केला. हे गेलंच कुठे? अहो तसं नाही, मला तुझा आवाज ऐकावा असं वाटला म्हणून केला फोन. तू कशी आहेस हे बघायचं होतं. बरं ऐक, मदनचा नंबर छोटूकडे देऊन ठेव, तुम्हाला मिळेल. आणि त्याचं लक्ष असेल तुझ्यावर. असं म्हणजे माझ्यासाठी इथे हेर पेरलेत का तुम्ही? हेर नाही, काळजी वाहू. तुला काय त्रास होऊ नये म्हणून. आणि तू काय टेन्शन घ्यायचं नाही. फार काय लांब नाही तुझ्यापासून. मी एका हाकेच्या अंतरावर आहे फक्त. अहो 10-12 तासाचा प्रवास करून आली मी, आणि तुम्ही म्हणताय हाकेच्या अंतरावर आहे. अरे एकदा मनापासून हाक तर मारून बघ. ते मस्करी नाही करत आहे मी. हे बघ, तुला जर काही लागलं किंवा माझी आठवण आली, डोळे बंद कर आणि माझं नाव घे. बघ तुझ्या समोर हजर होतो की नाही. वहिनी 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 राहू द्या. तुम्ही कशाला करताय? मालती करेल ना, तिचं रोजच काम आहे ते. काही हरकत नाही भाऊजी, मुंबईत कुठे मला असली कामं करायला मिळतात. पण वहिनी तुम्ही काल रात्रभर प्रवास करून थकून आलायत. नाही भाऊजी, खूप छान आरामाचा प्रवास झाला माझा. आणि मालतीला किती ढिगभर कामं असतात. मला आपला थोडा खारीचा वाटा उचलू द्या.
काय गं चालेल ना मालती? वहिनी घावणं करायला घेऊ? अगं आज पण घावणाच. अगं वहिनी आल्यात काहीतरी चांगलं चुकलं कर ना. गोड कर, तिखट कर. रोज रोज का आपलं घावणं. वहिनी जर आधी येणार असत्या कळलं असतं तर केली असती तयारी. मला बाई एवढंच करता आलं. अहो भाऊजी, घावन आणि चटणी छान बेते, मला चालेल. झाल्या म्हातारीच्या फेऱ्या सुरू. आता ह्या फेऱ्यांना काही सुमार नाही. दिवसभर पाणी भरत असते. काय गो अजय, बरी आहेस ना? बरी असे बाबा, पाणी भरतय. भाऊजी, या आजी अजून या वयातही पाणी भरतात? आता मुलं एकटीला टाकून मुंबईला राहतात, पण चिवट जीव स्वतःची कामं सगळी स्वतः करते. अहो आम्ही होतो तेव्हाच 60च्या पुढचं वय होतं त्यांचं. आता तर 70च्या पुढे गेले असतील ना? अहो वहिनी, पण आता तर हिच्या वयाचा हिशोब पण कोण ठेवत नाही. भाऊजी मी आलेच. हा आजी आजी द्या द्या माझ्याकडे द्या. तुम्ही चाला, केवढं चढ आहे. थांबा मी घेते. द्या. आता कोणी सून ना तू आसावरी. कधी येलच बाय? कालच आले मी. तुम्ही ओळखता मला? का नाही ओळखणार? तू लग्न होऊन आलीस तेव्हा अख्ख्या गावात तुझ्यासारखी सोजवळ देखणी सून नव्हती कोणाची. सगळे सोन साव्याचे फूल म्हणायचे तुला. अजून तशीच गोड दिसतेस हो. नाहीतर आजकालच्या सुना समोर हसतील आणि मागून नावं ठेवतील. तुझी जाऊ मालती माझ्याबद्दल काय काय बोलत असती माहितीये मला. सामावून राहा बाई तू. तू भोळी आहेस, ती पक्की खाष्ट आहे. अहो नाही आजी, तशी स्वभावाने ती सुद्धा साधी आहे. आणि मुख्य म्हणजे मदन भाऊजींची खूप छान काळजी घेते. आणखी काय हवं दुसरं? इतकी गुणी कशी ग तू? मुंबईत कोणाची इतकी सारस आणि सुंदर सून नसणार बघ. अहो आजी आहे ना, कुलकर्ण्यांची नातसून म्हणजे माझी सून शुभ्रा. अगो बाई, एवढ्याशा खटाळा बोबड्याचं लग्न झालं? आता तो एवढासा नाही राहिला, एवढा छान ताडमाड उंच झालाय. नोकरी करतो आता तो. आणि माझी सून शुभ्रा ती पण नोकरी करते आणि नोकरी करून छान घर सांभाळते. दोघे एकमेकांना खूप अगदी जपून सांभाळून असतात. आणि आमची शुभ्रा बाबांचंही सगळं नीट करते. असू दे असू दे. या